उद्या दिनांक 26 एप्रिल रोजी आपण सर्वजण स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी साजरी करणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ महाराजांचे काय कार्य आहेत, तसेच स्वामी समर्थाबद्दलची माहिती आणि पुण्यतिथी कशी साजरी करावी याबद्दलची माहिती सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। श्री स्वामी समर्थ सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। चैत्र महिना हा स्वामी भक्तांसाठी विशेष मानला जातो। चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जातो। तर यंदा 26 एप्रिल रोजी स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आपण साजरी करणार आहोत। या दिवशी विशेषत्वाने स्वामींचे स्मरण केले जाते। काही मान्यतांनुसार 30 एप्रिल 1878 रोजी स्वामींनी अवतार कार्याची सांगता केली होती। श्री स्वामी समर्थ यांचे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ स्वामींना समाधिस्थ करण्यात आले। असे म्हणतात की स्वामी महाराज पुन्हा कर्दळीवनात लुप्त झाले, तरी देखील आजही ते समस्त भक्तांच्या पाठीशी सदैव उभे आहेत असं म्हटलं जातं। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे आश्वासन देणारे श्री स्वामी समर्थ महाराज हे अनेक श्रद्धाळूंचे श्रद्धास्थान। श्रीपादवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्ण अवतार आहेत, अशी मान्यता आहे। मी नृसिंह भान असून श्री शैलम जवळील कर्दळीवनातून आलो आहे, हे स्वामींचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचेच सुचवतात। मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरीत आले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरामध्ये मुक्काम केला। कर्दळीवनात प्रकट झाल्यानंतर स्वामींनी गंगातीरी प्रयाण केले। गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले आणि तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले। नंतर काशी, प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले। शेगावचे गजानन महाराज व शिर्डीचे साईबाबा यांना दीक्षा दिली। स्वामींनी भ्रमण काळात अनेकांना दृष्टांत दिल्याचे सांगितले जाते। स्वामी महाराजांचे अक्कलकोटमध्ये आगमन झाले व तिथल्या 22 वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले। येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले। हरिणाची निष्कारण शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांना धडा देखील शिकवला। त्यानंतर श्री स्वामी समर्थ जगन्नाथपुरीस आले। तेथे बडोद्याचे आळवणी बुवा नावाचे सत्पुरुष दर्शनासाठी म्हणून आपल्या 3 शिष्यांसह आले होते। ते सर्वजणच आजारी पडून विकलांग झाले होते। कोणाला मदत मागावी एवढीही शक्ती त्यांच्यात उरली नव्हती। त्यांची अवस्था अगदी मरणप्राय झाली होती। तितक्यात स्वामींची स्वारी तिथे आली। त्यांनी आपल्या कृपाकटाक्षाने त्यांचा आजार पळवला व नंतर त्यांना पोटभर जेवायला देखील दिले। स्वामींमुळे पुनश्च जीवन प्राप्त झालेल्या आळवणी बुवांनी त्यांना आपण कोण आहात व कोठून आलात असा प्रश्न विचारला। तेव्हा स्वामी महाराज म्हणाले, माझा संचार सर्व विश्वात आहे, पण सह्याद्री पर्वत, गिरनार पर्वत, काशी क्षेत्र, मातापूर, करवीर पंचाळेश्वर, औदुंबर, करंजनगर, नरसिंहवाडी, गाणगापूर ही आमची विशेष प्रतीची स्थाने आहेत। हे ऐकून लोकांना अचंबा वाटला। आळवणी बुवांनी तर महाराजांनी दिलेल्या उत्तरावरून ते खुद्द नरसिंह सरस्वती आहेत असाच निष्कर्ष काढला। स्वामींनी लोकांना भक्ती मार्गास लावले। तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहून अधर्म करणाऱ्या मुजोरांना वठणीवर आणले। धर्माचे सत्य स्वरूप लोकांना समजावून सांगितले। श्री स्वामी समर्थ महाराजांनी रविवार दिनांक 30 एप्रिल 1878 रोजी अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठस्थानी मध्यान्हकाली आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली।
असे म्हणतात की स्वामी महाराज पुन्हा कर्दळीवनात लुप्त झाले. सबसे बड़ा गुरु, गुरु से बड़ा गुरु का ध्यास, और उससे भी बड़े श्री स्वामी समर्थ महाराज. गुरुविन जीवनात कोण येईल कामी, खडतर पुढे रस्ता पण पाठीशी स्वामी. जीवनाच्या वाटेवर नको मना भ्रांती, गुरुपदी घेऊ चला क्षणभर विश्रांती. आजच्या दिवशी आपण अशा प्रकारे स्वामींची जर मूर्ती असेल किंवा फोटो असेल, प्रतिमा असेल, त्याची विधिवत पूजा करावी. स्वामींना आवडता नैवेद्य अर्पण करावा. स्वामींची आरती करावी. जेव्हा कधी आपण दुःखी किंवा निराश असतो त्यावेळी स्वामींचा तारक मंत्र ऐकल्यावर आपल्याला एक वेगळी शक्तीचा अनुभव प्राप्त होतो. जर तुम्ही रोज स्वामी समर्थ महाराजांची जपमाळ कराल तर तुम्हाला हा अनुभव बऱ्याच वेळा अनुभवायला येईल. ह्या जगामध्ये कुठलीही गोष्ट शाश्वत नाही. आपला श्वासही आपल्या हाती नाही. या सर्वांवर स्वामींचीच एक प्रकारे सत्ता आहे. म्हणून जोपर्यंत आपला श्वास चालू आहे तोपर्यंत आपण स्वामी सेवा चालूच ठेवावी. एवढं मात्र आपल्या हाती आहे. आजकाल थोड्याशा सेवेने सुद्धा आपल्याला खूप काही समजले आहे. अशा आविर्भावात मंडळी वावरताना पाहून खरंच थोड्याशा यातना होतात. स्वामी हे 2 शब्द म्हणायची सुद्धा खरं तर आपली लायकी नाही, परंतु लायक होण्यासाठी निस्वार्थीपणे सेवा करून मिळालेल्या संधीचे सोने करणे इतकेच आपल्या हातात आहे. स्वामींचा तारक मंत्र म्हणजे स्वामी भक्तांना स्वामींनी दिलेले एक अभिवचनच आहे. नावाप्रमाणेच अत्यंत मनापासून हाक मारली तर स्वामी आपल्या मदतीला आल्याशिवाय कसे राहतील. जेव्हा आपण मनापासून तारक मंत्र म्हणतो किंवा तारक मंत्र ऐकतो तेव्हा महाराज जणू आपल्या समोर उभे ठाकले आहेत ही विलक्षण अनुभूती देखील बऱ्याच वेळा येते. त्यातील प्रत्येक शब्द भक्तांना भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाची जणू ग्वाहीच देत असतात. आपल्याला महाराजांच्या सर्व परीक्षात पास व्हायचे असेल तर आपले महाराज फक्त एकच, सद्गुरू श्री स्वामी समर्थ, ही भावना आपण मनामध्ये आधी पक्की करून घ्यावी. महाराज होण्याचा अट्टहास न करता आपण उत्तम सेवेकरी कसे होऊ ह्याचा विचार करावा आणि त्यासाठी जन्मभर महाराजांची सेवा करण्यामध्ये घालावा. स्वामींनी आपल्या भक्ताला दिलेला हा तारक मंत्र तर कितीतरी भक्तांसाठी अक्षरशः संजीवनीचंच काम करतं. पण त्याचा अर्थ समजून घेतला आणि मनाच्या गाभाऱ्यातून अंतर्मनाने स्वामींना साथ घातली तर तारक मंत्र म्हणताना स्वामी दर्शन आणि प्रचिती देखील देतात आणि असा अनुभव बऱ्याच भक्तांना आला आहे. स्वामी म्हणजे स्व म्हणजे मी, माझ्याजवळ येताना तू तुझ्यातील मीला सोडून ये तरच मी तुला दिसेल असेच जणू त्यांना सुचवायचे आहे. आणि म्हणूनच स्वामींनी देह ठेवताना भक्तांना वचन दिले आहे, जो माझे नाम घेईन, खऱ्या मनाने माझी सेवा करेल, त्याचा योगक्षेम चरितार्थ मी घालवीन. पण म्हणून आपण नुसते बसून राहिलो तर तेच स्वामी हाकलून देतील आपल्याला. प्रपंच सांभाळून परमार्थ करावे हेच अपेक्षित आहे स्वामींना. निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. कुठलीही शंका घेऊन माझे नाव घेऊ नकोस, माझी सेवा देखील करू नकोस. अत्यंत निर्भय हो, कारण आता तू माझ्यावर सर्व सोपवले आहेस. पण आपण खरंच तसे करतो का? नाही. किती वेळा तारक मंत्र म्हणून देखील आपण चिंता करत राहतो. ज्या क्षणी आपण तारक मंत्रात दिल्याप्रमाणे कुठलेही भय न ठेवता, कुठलीही शंका न घेता तारक मंत्र म्हणू, त्याच वेळी आपल्याला आपल्या पाठीशी असलेली त्यांची शक्ती कळेल, त्या शक्तीचा भास होईल.
आपल्या पाठीशी उभे असलेले स्वामीबळ इतके प्रचंड आहे की त्यावर आपण निर्धास्त होऊन मार्गक्रमण करू शकतो. त्यांच्या नुसत्या स्मरणाने देखील ते आपल्या हाकेला धावून येतात. त्यांची शक्ती ही आकलनशक्तीच्या अगदी पलीकडची आहे. प्रत्यक्षात कधीच शक्य न वाटणाऱ्या गोष्टी ते शक्य करतील ह्यात शंकाच नाही. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना याचा अनुभव देखील आला असेल. पण ते कधी, जर त्यांना ते वाटले तर आणि तरच. उठसूट सगळ्या गोष्टी शक्य होत नसतात. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विना काळ ना नेई त्याला, परलोकी ही ना भीती तयाला. आपण स्वामीचरण कधीच सोडू नयेत, कारण स्वामींच्या पायाशीच सर्व विश्व आहे. आपल्या भक्ताचे प्रारब्ध घडवणाऱ्या, आपल्यावर मायेची पखरण करणाऱ्या स्वामींना त्रिवार वंदन. हा इहलोक सोडून परलोकी जायची वेळ आली तरी स्वामी आज्ञेशिवाय आपल्याला प्रत्यक्ष काळ देखील घेऊन जाऊ शकत नाही, अशी ही अलौकिक शक्ती आहे. परलोकात सुद्धा आपल्याला भिण्याचे कारण नाही, कारण आपल्या भक्तांना प्रत्येक क्षणी सांभाळणारी अशी ताकद म्हणजेच स्वामी. उगासी भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. प्रपंचातील लहान सहान गोष्टींनी आपण सशासारखे घाबरतो. भय आपली पाठ सोडत नाही, आपल्या जीवाला शांतता मिळत नाही. म्हणूनच स्वामी सांगतात, अरे वेड्या, लहान सहान गोष्टींना उगाच कशाला भीतोस? तुझ्याजवळ माझी शक्ती उभी आहे, तिला ओळखायला शिक. हा जन्म मृत्यूचा खेळ चालूच राहणार आहे, पण आपण स्वामी सेवेत आहोत, त्यांचे बालक आहोत ह्याची खुणगाठ मनी ठेव. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. स्वामींवर गाढ श्रद्धा असेल तर तुला स्वामी ह्या 2 शब्दांचा अर्थ समजू शकेल, आणि तितकी खोलवर श्रद्धा असल्याशिवाय तू स्वामी भक्त होऊच शकणार नाहीस. आयुष्यात अनेक प्रसंगात तुला तारणारे स्वामीच आहेत. कित्येक संकटातून तुला बाहेर काढणारे तारणहार स्वामीच आहेत. त्यांनी किती वेळा तुला हात दिलाय त्याचा विचार कर. अखेरच्या श्वासापर्यंत ते तुला साथ देणार आहेत. तेव्हा न डगमगता पुढे जात रहा. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच ह्या पंचप्राणामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडी कदा स्वामी जा घेई हाती. आपल्या प्रत्येकामध्ये पंचप्राण असतात. प्राण, अपान, उदान, व्यान, समान, समान. ह्या पंचप्राणांमध्ये स्वामीच आहेत. स्वामींची विभूती आणि तीर्थ ह्यात सुद्धा स्वामींचाच अंश आहेत. हे तीर्थ घेताना त्यांनी प्रत्येक संकटातून कसे आणि किती वेळा बाहेर काढले, प्रचिती दिली, हे आपण आठवायला हवे. श्रद्धेने मनापासून सेवा करणाऱ्या आपल्या भक्ताचा हात स्वामी कधीच सोडत नाही. आणि म्हणूनच 26 एप्रिल रोजी म्हणजे उद्या स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे. तर आजच्या दिवसापासून तुम्ही एक संकल्प करावा. आपल्याला झेपेल, रुचेल आणि रोज सहज शक्य होईल असा एखादा संकल्प मनाशी ठरवून त्याचे सातत्याने पालन करावे. जर असे आपण केलं तर आपल्या भक्तांची महाराजांना एक आदरांजलीच ठरेल.